बीडमध्ये भोंदूबाबा खरात प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संगीता चव्हाण यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। अंधारे जिथे जातात तिथे अंधारच होतो अशी टीका करत त्यांनी अंधारे यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। एका अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात पैसे घेतल्याचा आरोप करत नीलम गोरे यांच्यावर बोलण्याची सुषमा अंधारे यांची लायकी नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। गेली 3 दशके नीलम गोरे यांनी शोषित पीडित महिलांसाठी काम केल्याचं सांगत आम्हाला बोलायला भाग पाडू नका, नाहीतर तुमची अंडपिल्ल बाहेर काढायला वेळ लागणार नाही असा थेट इशारा संगीता चव्हाण यांनी दिलाय। जय महाराष्ट्र। गेल्या काही दिवसापासून भोंदूबाबा खरात प्रकरणामध्ये अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे। या प्रकरणामध्ये स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा काही जण केविलवाना प्रयत्न करतायत। त्यातली त्यात आमच्या बीडची सुषमा अक्का, तू जिथं जाते ना तिथं अंधारच। आपलं कसं आहे अक्का, नाक नाही न तिला आणि भोग पाड भीतीला। अगं बाई, तू हायस काय, बोलतीस काय, तू करतीस काय? सांगायचं म्हटलं तर बीडच्या अल्पवयीन मुलीच्या प्रकरणामध्ये भाड घेणारी बाई तू। माजी जिल्हा प्रमुखाने तुझ्या कानाखाली लगावली ते सांगायचं का अख्ख्या महाराष्ट्राला? सुषमा अक्का, आदरणीय नीलमताई गोरेवर बोलण्याची आपली लायकी नाहीये, कारण की आदरणीय नीलमताई गोरेंनी 3 दशकापासून वंचित, उपेक्षित, शोषित महिलांना आधार तर दिलाच, परंतु त्यांना न्याय देण्याचं काम सुद्धा आदरणीय नीलमताई गोरे यांनी केलेलं आहे। आपण जेव्हा नीलमताईवर बोलताना तेव्हा आपण स्वतः आरशात बघत जा, आपण किती बरबटलेले आहेत, आपल्या खाली किती अंधार आहे। मला ह्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आम्हाला जास्त बोलायला भाग पाडू नका, नाहीतर आपली अंडपिलं बाहेर काढायला वेळ लागणार नाही। जय महाराष्ट्र।